काहीतरी आहे, एक तर भाऊसाहेब आहेत वागचोरे, नावात पण वाघ आहे आणि भाऊ आहे. म्हणजे भाऊ आपला लाडकी बहीण योजना राबवणाऱ्याबरोबर यायलाच पाहिजे. त्यामुळे हे असे कार्यकर्ते आहेत आणि हे स्वतःच्या फायद्यासाठी स्वार्थासाठी कुणी आलेलं नाही. मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी, विकासासाठी हे सर्व लोक शिवसेनेत आलेत. ओमराजेंचं दुसरं देखील वडिलांचं जे केस होती, दुर्दैवी निकाल लागला, अनपेक्षित निकाल लागला. मी त्या दिवशी त्यांना सांगितलं, एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीर. काही लोक म्हणतात आम्ही कोणाला अडवायला नाही, तुडवायला नाही, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे. पण आम्ही कुणाचे आडवे जात नाही, पण आमच्याही कोणी आडवं येऊ नये. आडवं आलं तर बाळासाहेबांनी सांगितलं आहे, आला अंगावर तर या शिंगावर. आणि म्हणून 2022चा देखील उठाव आपण पाहिलेला आहे. त्या काळात देखील आपण पाहिलं आहे, बघितलं आहे. आणि तेव्हा देखील आम्ही एक विचारधारेसाठी, तिथे बाळासाहेबांची विचारधारा सोडून दुसरा विचार जेव्हा आला त्यावेळेस आम्ही तो उठाव केला. तेव्हा काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी पाहिली. 2.5 वर्ष या राज्यामध्ये काम झालं, विकासाचं काम झालं. महाराष्ट्र पुढं गेला. अनेक योजना, लाडकी बहीण योजनेसारखे, शेतकऱ्यांच्या योजनेसारखे योजना आल्या. आणि जो निर्णय 2022ला घेतला तो सर्वसामान्य जनतेने स्वीकारला. आम्ही लोकांमध्ये गेलो आणि जनतेने देखील, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने तो स्वीकारला. आणि त्याचं जे 40 आमदार होते त्यावेळेस देखील काही लोक, मी भाषणात देखील कधी कधी म्हणाले एकही निवडून येणार नाही. पण मी त्यावेळेस म्हणालो होतो, जर निवडून कोणी आलं नाही तर मी एकनाथ शिंदे राजीनामा देईल आणि गावाला शेती करायला निघून जाईल. 40 आमदार होते, 60 आमदार निवडून आले. गावी गेलो की पोटदुखी होते काही लोकांना इकडे, ठीक आहे. पण लोकांच्या, जनतेच्या दरबारामध्ये देखील लोकांनी आम्हाला स्वीकारलं, पाठिंबा दिला. आमदार पण आले, खासदार पण आले, अनेक नगराध्यक्ष झाले, महापौर झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, सरपंच झाले. अगदी चांदा ते बांधापर्यंत शिवसेना मोठी झाली. हा इतिहास आपण 2-4 वर्षातला आपण पाहतोय. कारण आमची नीती स्पष्ट होती, स्वच्छ होती, आमची नियत स्वच्छ होती. विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो. कारण हिंदुत्वाचा विचारधारा जी आहे, जी युती शिवसेना भाजपची बाळासाहेबांनी, अटलजींनी त्या काळामध्ये केली. पुन्हा आम्ही युतीमध्ये सामील झालो. आणि म्हणून विचारधारा महत्त्वाची आहे. काही लोकांनी विचारधारा सोडली, या महाराष्ट्राने त्यांना नाकारलं. आणि म्हणून महाराष्ट्र जे राज्य आहे इतर राज्यांपेक्षा एक वेगळं आहे, पुरोगामी राज्य आहे. आपलं कल्चर वेगळं आहे, संस्कृती वेगळी आहे, परंपरा वेगळी आहे. आणि त्यामुळे लोकांना जे हवं आहे, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही देण्याचं काम केलं. आणि म्हणून जो पाहताय आपण की किती प्रचंड प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये लोक येत आहेत, विचारधारेशी जुळत आहेत, याचं कारण एवढंच आहे की आपला अजेंडा विकास आहे, डेव्हलपमेंट.
आपला अजेंडा गोरगरिबाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं, चांगले दिवस आणणं हा अजेंडा आहे. आणि दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे, ही मोठी क्रेडिबिलिटी आपली आहे आज महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येण्याचा ओघ सुरू आहे. आता यामध्ये 6 खासदार आपल्यासोबत आलेले आहेत. तेही त्यांच्या मतदारसंघात लाखो लोकांच्या मतदानावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी देखील आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, तिथली जनता आणि हे सगळे 6 लोकांची ताकद ही आता त्या ठिकाणी शिवसेना अधिक बळकट होईल. त्यामुळे आणि जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि मी दिलेला शब्द पाळतो, आपल्याला माहीत आहे. म्हणून या महाराष्ट्रातले लोक एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवतात. मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणूनच वागलो, आजही कार्यकर्ता म्हणूनच वागतोय. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे आपण सगळे 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 सहकारी आहोत. सर्व माझे खासदार, आता जे 6 खासदार आलेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, इथे कोणी मालक नाही, इथे सगळे आपण सहकारी आहोत. आणि नेता नाही, सर्व कार्यकर्ते म्हणून आपण काम करणार आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे देखील तुमच्यासोबत कार्यकर्ता म्हणूनच वागेल, मान सन्मान देईल, आपला आदर राखेल, आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवेल. तुमच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला जाईल, कुठेही अनादर होणार नाही. आणि आपण शेवटी एका परिवारामध्ये आलेलो आहोत. त्यामुळे कुटुंब म्हणून आपण पुढची वाटचाल या ठिकाणी करू. आणि या पुढच्या काळामध्ये जे जे काही विकासासाठी आवश्यक आहे, आपल्या मतदारसंघामध्ये आवश्यक ज्या बाबी आहेत त्या देण्यासाठी हे डबल इंजिनचं सरकार आहे, राज्यही आहे, केंद्रही आहे. आणि म्हणजे डबल इंजिन सरकारमध्ये आपली कामं होतील, आपल्या अडचणी सुटतील. आणि म्हणून ज्या विश्वासाने आपण आज सोबत आलेला आहात, हा विश्वासाला कदापि तडा हा एकनाथ शिंदे जाऊ देणार नाही, हा शब्द आहे. आमचे सर्व नेते, शिवसेना, सगळे आमदार, खासदार, मंत्री, या आमच्या मंत्र्यांच्या बरोबर देखील आपली बैठक आम्ही लावू. तुमचे जे जे काही प्रश्न आहेत ते देखील तिथल्या तिथे आपल्याला सोडवता येतील. केंद्राशी निगडीत जे काही प्रश्न आहेत ते देखील आपल्याला तिकडे सोडवता येतील. आणि त्यामुळे कुठेही काही अडचण येणार नाही अशी खात्री मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि आता एवढंच आपल्याला मी सांगतो की आता आपल्याला सगळ्यांनी मिळून शिवसेना अधिक मजबूत करायची आहे, शिवसेना वाढवायची आहे, शिवसेना गावागावात पोचवायची आहे, घराघरात पोचवायची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि ही सगळी ताकद जी आहे एकत्र आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये अधिक भक्कम, अधिक मजबूत शिवसेना होईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पत्रकारांनाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो, तुमचं काय ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं. पण मी आपल्याला सांगतो, मी कालही म्हणालो, आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, ऑपरेशन फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ. आणि हे आपल्या समोर आज सांगण्याची आवश्यकता नाही, समोर आहे सगळं.
त्यामुळे ही सगळी जी काय प्रक्रिया आहे